गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। मजबूत आरसीसी फ्रेम रचना, पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना, आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र ईव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालया शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7677700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। पंढरपूरमध्ये चंद्रभागा भीमा नदीवरील जुन्या अहिल्यादेवी पुलाशेजारी नवीन पुलाचे काम नॅशनल हायवे प्राधिकरणाकडून मोठ्या वेगाने सुरू असून त्याचबरोबर हा रस्ता देखील महामार्ग प्राधिकरणाकडून चौपदरीकरण करण्यात येत आहे। माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी या कामासाठी विशेष पाठपुरावा केला होता आणि त्याचे कारणही तसेच होते। सध्या अस्तित्वात असलेल्या अहिल्या पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते, तर साखर कारखाने सुरू झाल्यानंतर ही वर्दळ आणखी वाढते। अहिल्या पुलावरून पुढे टेंभुर्णीच्या दिशेने राष्ट्रीय महामार्गावर जा-ये करणाऱ्या वाहनांची या रस्त्यावर मोठी गर्दी असते। अशातच जुन्या अहिल्या पूल ते अहिल्यादेवी चौक रस्ता दुपदरी असल्याने सातत्याने वाहतूक कोंडी होताना दिसून आली होती। यात्रा कालावधीत तर येथे वाहन कोंडीत तासनतास वाहने अडकून पडल्याचे चित्र दिसून येत होते आणि हीच बाब लक्षात घेत माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवेदन देत मागणी केली होती आणि नामदार गडकरी यांनीही याची दखल घेत तात्काळ मंजुरी दिली होती। आता नॅशनल हायवेच्या माध्यमातून अहिल्या पुलाच्या शेजारी नव्या पुलाची उभारणी सुरू आहे, तर यात्रेच्या पूर्वी अहिल्या पूल ते अहिल्यादेवी चौक या रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम देखील अहोरात्र वेगाने सुरू आहे। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक अभिजित औटी हे स्वतः वारंवार या ठिकाणी भेटी देऊन पाहणी करत आहेत। एकूणच गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तसेच भाविकांच्या व स्थानिक नागरिकांच्या सोयीसाठी या नव्या पुलाची निर्मिती केली जात आहे। हा पूल पूर्ण झाल्यानंतर पंढरपूर आणि सोलापूर जिल्ह्याच्या इतर भागातील दळणवळण अधिक सुरळीत होणार आहे, तर याच मार्गावर असलेल्या अहिल्यादेवी चौकातील रेल्वे गेटच्या ठिकाणी ओव्हरब्रिज व्हावा, त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात वाहनांच्या लांबच लांब रांगा बंद होतील आणि वाहतूक कोंडी होणार नाही। याकडे म्हाड्याचे आमदार अभिजित पाटील यांनी विधानसभेत लक्ष वेधले होते। आता याची दखल घेत हा रस्ता रेल्वे गेट मुक्त होणार का हेच पाहावे लागेल।